नमस्कार, मी उमेश पडीलकर. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये बहुतांश भागामध्ये शेती केली जाते आणि आजकाल आपण सर्वच शेतीमध्ये रासायनिक खतं वापरतो. परंतु या रासायनिक खताचा वापर केल्यामुळे आपल्याला विविध अशा समस्यांना सामोरे जावे लागते. हे आपण पाहत आलेलो आहोत. तरीही जी जमीन आपण वारंवार दरवर्षी कसतो आणि त्यामुळे जमिनीतला जो काही कस असतो हा निघून जातो, त्यामुळे जमिनीला खत देणं हे काळाची गरज आहे. परंतु आपल्याकडे यावर्षी दी प्राईम इंडिया या संस्थेच्या वतीने सेंद्रिय खत म्हणजेच गांडूळ खत बनवण्यासाठी आमच्या भागामध्ये जनजागृती केली जाते आणि त्याच माध्यमातून मीही त्यांच्या संस्थेच्या वतीने माझा छोटासा गांडूळ खत बेड प्रोजेक्ट तयार करतो आहे आणि त्या पद्धतीची त्यांच्या प्रशिक्षणामध्ये जाऊन मी स्वतः घेतलेली माहिती आणि त्यांच्या माहितीच्या आधारे मी तो गांडूळ खत प्रोजेक्ट बेड तयार करतो आहे आणि त्याबद्दलची मी माहिती आपणा सर्वांनाही शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. कृपया तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. जी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती शेअर करतो आहे त्यात काही समजा अधिक तुम्हाला सांगावं असं मला वाटलं तरी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. कारण सेंद्रिय खत म्हणजे गांडूळ खत याची आपल्याला भविष्यकाळात खरोखरच गरज आहे आणि त्याचा आपल्या काही शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत वापरलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की खरोखरच गांडूळ खताचा आपण शेतीला झाडाझाडूंना वगैरे किंवा भात शेतीला वगैरे आपण जर वापरलं तर त्याचा आपल्याला फायदा नक्कीच होतो. चला तर मग आपण या ठिकाणी पाहू शकतो बेडसाठी लागणारी ग्राउंड लेवल आपण या ठिकाणी स्वच्छ साफ अशी करून घेतलेले आहे. आता आपण पाहूया पुढील प्रोसेस.
आपण या ठिकाणी जे आपल्या बेडला अडकवण्यासाठी जे आपल्याला खुटे टाकायचे होते जमिनीमध्ये ते आपण टाकलेले आहेत. काही ठिकाणी कोंड्याचे असतील, काही ठिकाणी साध्या लाकडाचे असतील, परंतु हे असे खुटे समतोलप्रमाणे बेडला स्थिर करण्यासाठी लावणं गरजेचं आहे. ते आपण जमिनीमध्ये सर्व आपले खड्ड्यामध्ये घालून झालेले आहेत. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो, आपण जमीन लेवल केल्यानंतर जमीन आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेतली झाडू वगैरे मारून, आणि बेडला ठेवण्यासाठी आपण जे काय लागणारे खुटे वगैरे आपण सर्व मारून घेतलेले आहेत. आणि आता आपण बेड ज्या जागेवर ठेवणार आहोत त्या ठिकाणी आपण कीड मुंगी वगैरे काही खालून शिरू नये, लागू नये म्हणून आपल्या पद्धतीने आपण त्यांना बंधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता पाहूया पुढील. आता आपल्याला ह्याच्यावरती जो बेड ठेवायचा आहे तो आपण बेड ठेवूया आणि त्याच्यानंतर बघूया पुढे. हा आपण बेड शेजारी घेऊन येऊन बरोबर टाकतोय. आणि आता आपण बेडला लावणार आहोत. साधारणतः हा बेड मार्केटमध्ये एक 1400 ते 1500 रुपयाला मिळून जातो. हे बघा, आपण जे कप्पे केलेले आहेत कप्प्यामध्ये आपण इथे ह्या बेडला डायरेक्टच कोंड्याला किंवा बांबूला अडकवण्यासाठी खाचे दिलेले असतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो अतिशय उत्तम प्रकारे जे आपण बांबूच्या सहाय्याने बेडला आपण कम्फर्टेबल उभा केलेला आहे.
आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो आपला बेड गांडूळ खत तयार करण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे हा असा आपण उभा केलेला आहे। मित्रांनो, आपला हा आजचा गांडूळ खताचा प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन माहिती जो बनवलेला व्हिडिओ आपण सर्वने परिपूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार। जर ही माहिती आपणास आवडली असेल तर आपण आपल्या मित्रमैत्रिणींनी नातेवाईक यांनाही शेअर करा आणि आवर्जून सांगेन की आपले बरेचसे युजर असे आहेत की त्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, तर ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।